सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी, सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मात प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. कार्तिक महिना तुळशी आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या महिन्यात शंखपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हणतात. शंखाचे उपाय केल्याने धनप्राप्ती होते. मार्गशीर्ष महिन्यात शंखाची पूजा केल्याने व शंखाचा उपाय केल्यास धनप्राप्ती होते. आपले घर लक्ष्मीच्या कृपेने पैशाने मालामाल होते. कोणते उपाय करायचे ते आज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्तांनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. यापैकी कोणताही उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर होईल आणि घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल. एवढे प्रभावशाली व चमत्कारिक उपाय आहेत. पहिला उपाय आहे, या महिन्यात केव्हाही मोती शंखात तांदूळ भरून गुंडाळी बनवा आणि तिजोरीमध्ये ठेवून द्या. दुसरा उपाय, असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात विष्णू मंदिरात शंखदान केल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते. तिसरा उपाय, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगाजल आणि केशर मिसळून अभिषेक केल्याने संपत्तीचा वर्षाव होतो. चौथा उपाय, मार्गशीर्ष महिन्यात शंखपूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केल्याने सुख समृद्धीची उणीव होत नाही. पाचवा उपाय आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रदोषामुळे धन येत नसेल तर पांढरा शंख, तांदूळ, बताशे पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून नदीत टाकून द्या. हा उपाय खूपच चमत्कारिक आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडू लागेल. मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून शंखपूजन व उपाय नक्की करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.